ईव्हीएम हॅक होत नाही, मोबाईल आणि मतमोजणीचा संबंध नाही, ईव्हीएम मतमोजणीच्या वादावर निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। ईव्हीएम कुणीही हॅक करू शकत नाही, पराभव जिव्हारी लागल्यानं रडीचा डाव सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आरोपांवर रवींद्र वायकरांचा पलटवार। रवींद्र वायकरांना जनतेनं निवडून दिलं, जिंकलेल्या जागांवर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय घेतला नाही, एकनाथ शिंदेंचं विधान। ईव्हीएम मशीन सुरक्षित नाही, मानव आणि एआयच्या मदतीनं मशीन हॅक होऊ शकतं, इलॉन मस्क यांची ईव्हीएमच्या विरोधात भूमिका। ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स, छेडछाड करण्याची परवानगी नाही, इलॉन मस्क यांचं ट्विट राहुल गांधी यांच्याकडनं रिट्विट। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याची शक्यता। मंत्रिपद वाट्याला आलं तर ते मलाच मिळणार, प्रफुल्ल पटेल यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ, मंत्रिपदाच्या शर्यतीत सुनेत्रा पवारांचंही नाव। भुजबळ भाजप बरोबरच्या सत्तेत जाण्यास इच्छुक नव्हते, अजित पवारांमुळे त्यांना सत्ता पक्षात जावं लागलं, विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा। महायुतीमधील अंतर्गत वाद सपाट्यावर, बाप बाप होत आहे, उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर, राणे आणि सामंत यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा। देशाला हिंदू किंवा मुस्लिम राष्ट्र बनवता येणार नाही, संविधान कदाचित टी राजा यांना माहीत नाही, अमोल मिटकरींचा टी राजा सिंह यांना टोला। सांगली विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 2 जागा लढवणारच, काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागेच्या वादात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची देखील उडी। जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा ऑपरेशन ऑल आउट राबवण्याची शक्यता, बैठकीत अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित राहणार। राज्यातील 483 गावांवर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका, कोणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश। लक्ष्मण हाके यांची तहसीलदार चंद्रकांत शेळकेंनी घेतली भेट, तहसीलदारांकडून उपोषण मागे घेण्याची विनंती, मात्र हाके उपोषणावर ठाम। विद्यार्थ्यांना एसटी पास तर थेट आता शाळेतच मिळणार, एसटीचे पास थेट शाळेत वितरित करण्यात येणार, एसटी महामंडळाच्या वतीनं संचालकांचे आदेश। पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाच्या जागेला मंजुरी, लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जाणार। साईबाबांना 42 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण, साई भक्ताकडून साई चरणी 648 ग्रॅम सोन्याचा मुकुट अर्पण। भारतातील सर्वात वजनी बोकडाचा मान साताऱ्याला, बोकड तब्बल 170 किलो वजनी, बोकड पाहण्यासाठी देशभरातून गर्दी। मुंबईत पडलेल्या पावसामुळे 30 पेक्षा अधिक ठिकाणी पाणी तुंबलं, पालिकेने संबंधित कंत्राटदाराला 25,000 रुपयांचा ठोठावला दंड। ठाण्यातील अति धोकादायक इमारतींच्या संदर्भात प्रशासन ऍक्शन मोडवर, धोकादायक इमारतींची प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी। सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावर झाड कोसळलं, झाड कोसळण्यानं वाहतूक ठप्प। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक भागात पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा। परभणीच्या 9 पैकी 3 तालुक्यात 100 मिलीमीटर पाऊस, शेतकऱ्यांनी केली कापसाच्या लागवडीला सुरुवात। लातूरमध्ये महामार्गाची उंची वाढवल्यानं शेतकरी अडचणीत, 50 एकर शेतीमध्ये साचलं पावसाचं पाणी। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।